शिक्षणात नाविन्याची दिशा. विक्रमगडच्या जिल्हा परिषद शाळा केव येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी 7वी शिकत असतानाच तयार केली रोबोटिक कार. या अद्भुत उपक्रमामागे मार्गदर्शक ठरले संदीप गोविंद पोपळघट आणि प्रवीण पवार. विद्यार्थ्यांनी रोबोटिक कार तयार करताना विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला, जे निधी एंटरप्राइजेस जळगाव यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आले. केवळ उपकरणाचा वापरच नाही, तर या विद्यार्थ्यांनी स्वतः कार कशी काम करते, कोणते पार्ट्स कसे जोडले गेले याची सविस्तर माहिती दिली आहे. हा प्रकल्प केवळ शाळेपुरता मर्यादित नसून भविष्यातील सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची क्षमता किती मोठी आहे हे दाखवणारा प्रेरणादायी उदाहरण आहे. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते आवश्यक तंत्रज्ञानाच्या विश्वात आपलं नाव उज्ज्वल करतील. नमस्कार, माझे नाव हिमांशू राजेंद्र वडगा आहे. आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केव इथे इयत्ता 7वीमध्ये शिकत आहोत. निधी एंटरप्राइजेस जळगाव या संस्थेने आम्हाला रोबोटिक कारचे सर्व साहित्य दिले. ते वापरून आम्ही रोबोट कार तयार केली आहे. आता रोबोट कार बनवण्यासाठी साहित्य कोणकोणते वापरलेले आहेत त्यांची नावं सांगतो. याला सेन्सर म्हणतात, याला ब्रेन म्हणतात, याला बॅटरी म्हणतात. ही आहे मोटर. मोटरला व्हील जोडलेला आहे. प्रशांत, मोटरची कॉर्ड लाव. दुसरी पण लाव. रुद्र, बॅटरीची कॉर्ड ब्रेनला लाव. हिमांशू, सेन्सरची कॉर्ड ब्रेनला लाव. पवन, रिमोटची कॉर्ड ब्रेनला लाव. आता आपली रोबोट कार तयार झाली आहे. ही आता कशी चालते ती दाखवते. ही मुलांनी बनवलेली आहे, ही मुलींनी बनवलेली आहे. या दोघांची आता रेस लावणार आहे.